नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकायनायस अकॅडमीमध्ये मी अनुज पहाडे आपण सगळ्यांचे स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी जो काल आपला पेपर झाला होता 4 जून रोजी राज्यसेवेचा, त्याचा आपण पॉलिटी या सेक्शनचं अनालिसिस करणार. पॉलिटी या सेक्शनमध्ये काठिण्य पातळी काय होती आणि यावेळेचा ट्रेंड हा वेगळा कसा होता मागच्या वर्षीपेक्षा तो आपण थोडा बघूया. सहसा बघितलं तर 15 क्वेश्चन या पॉलिटी या घटकावर विचारले होते आणि एक आपण रेफरन्स बुक जे आपण लक्ष्मीकांत म्हणतो, जर का त्याला आपण प्रॉपरली फॉलो केलं असेल तर 13 ते 14 क्वेश्चन आपण आरामात त्याच्यातून डील करू शकलो असतो. सो काय क्वेश्चन आले होते, कसा अप्रोच होता त्याबद्दल आपण डिस्कस करूयात. बघा तो पहिला क्वेश्चन हा जो होता आर्टिकल 164 बद्दल आला होता. आर्टिकल 164 आता नॉर्मली आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट बद्दल बोलतो, तर हा महत्वाचा आर्टिकल येतो, राईट आहे. याच्यामध्ये विचारलं होतं की कोणतं स्टेटमेंट बरोबर नाही. सगळ्यात महत्वाचं असतं की बरोबर विचारलंय की बरोबर नाही यावर लक्ष केलं पाहिजे. आता ज्यावेळेस आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट बद्दल बोलतो त्यावेळेस जी आपली कनिष्ठ सभागृह असतं, कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या, ते सामूहिकरित्या म्हणजे आपण म्हणू शकतो लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या डिझॉल्व्ह होता. तुम्हाला माहित असेल लोकसभा आणि विधानसभा हे डिझॉल्व्ह होणार सभागृह. आता सेकंड पर्याय जो होता की मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितरित्या जबाबदार असत नाही, हा स्टेटमेंट या ठिकाणी रॉंग होता. आपल्याला राईट विचारला होता. नॉर्मली पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट मध्ये मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाते, हे तुम्हाला एक माहित असेल. त्याच्यानंतर अन्य मंत्री जे असतात ते राज्यपाल मुख्यमंत्रीच्या सल्ल्यानुसार त्यांना अपॉइंट करतात. आणि जर का एखादा मंत्री 6 महिन्यामध्ये कालावधीत राज्य विधिमंडळाचा सदस्य नसेल तर त्याचे सदस्यत्व जाणार होतं. तर नॉर्मली 6 महिन्याच्या आत त्यांना मेंबरशिप घ्यावी लागते. सो मेन आपला जो फोकस होता की बेसिक जर का तुम्हाला अंडरस्टँडिंग पण असेल पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटची, तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे संबंध आहे त्या रिलेटेड होता की काउन्सिल ऑफ मिनिस्टर कलेक्टिव्हली कोणाला रिस्पॉन्सिबल असतात. या ठिकाणी रिस्पॉन्सिबल नाही हा विचारलं होतं आणि म्हणून हा क्वेश्चन हा पर्याय रॉंग आला. सो आपला पहिलाच ऑप्शन येणार आहे ऑप्शन बी, राईट. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. बघा याच्यामध्ये नागरिकत्व संबंधी तरतूद होती की भारतीय नागरिकत्व केव्हा संपुष्टात येईल, राईट. सिटिझनशिप ऍक्ट आपण जो बघतो. आता नॉर्मली आपण सिटिझनशिप चॅप्टर जो असतो लक्ष्मीकांतमध्ये पण असताना आपण अवॉइड करतो तो चॅप्टर वगैरे, पण काही करंट न्यूज मध्ये असेल तर त्यावेळेस आपण मॅगझिन वगैरे मध्ये बघतो. अदरवाईज थोडा अवॉइड होणारा चॅप्टर असतो. त्यामध्ये तरी एक माहिती असेल तुम्हाला 1955 जो सिटिझनशिप ऍक्ट आहे तो महत्वाचा आहे. तेवढा जरी आपल्याला बेसिक माहित असेल, बाकी त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेले आहे ते आपल्याला एवढं फॅक्च्युअल डेटा रिकॉल करणं लक्षात नव्हतं. पण जरी 1955 बेसिक जर का तुम्ही ऍक्ट केला असेल तर त्याने हा सुटणारा क्वेश्चन होता की भारतीय नागरिकत्व किंवा संपुष्टात येईल. आता व्यक्तीने जर स्वइच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर होणार. माहिती आहे भारतामध्ये एकेरी नागरिकत्वाचा आपण तरतूद स्वीकार केले, राईट आहे. तर त्यामुळे जर एखाद्या भारतीय सिटीजनने स्वतःहून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकार केलं तर त्यांचं नागरिकत्व संपुष्टात येतं. सेकंड होतं की व्यक्ती नोंदीद्वारे नागरिकत्व मिळाल्यापासून 5 वर्षाच्या कालावधीत त्याला 18 महिन्यांचा कारावास झाला. आता या ठिकाणी आयोगाने तुम्हाला फिरवलं होतं. हा जो 18 महिन्याचा कालावधी होता 18 महिन्याच्या जागी 2 वर्षाचा कालावधी या ठिकाणी दिला पाहिजे. म्हणजे हा जो स्टेटमेंट येईल हा रॉंग येईल, राईट आहे. तर तुम्हाला या ठिकाणी कोणते राईट विधान विचारले होते, म्हणजे बी हा डेफिनेटली रॉंग होणार आहे. मग बी वाले तुम्ही पर्याय डिलीट करू शकता, म्हणजे एलिमेंट करू शकता. आता बी या पर्यायामध्ये पण होता, बी या पर्यायामध्ये पण होता आणि बी या पर्यायामध्ये पण होता. म्हणजे जरी तुम्हाला एक थोडं जरी वर्क माहित असलं असल्या क्वेश्चनमध्ये तर डेफिनेटली सी आणि डी न वाचता पण तुम्ही राईट करू शकता, राईट आहे. तर थोडं फॅक्च्युअल जे असतं महत्वाचे त्यामध्ये पण सिटिझनशिप ऍक्ट 1955 तो तरी बेसिक आपल्याला माहित असला तरी पण हा डील करण्यासारखा क्वेश्चन होता. हा एक झाला. पुढचा आपण क्वेश्चन बघूयात मित्रांनो. आता आपण जे कॉन्स्टिट्यूशन बद्दल बोलतो, आपण वेगवेगळ्या देशाकडून वेगवेगळ्या तरतुदी स्वीकार केलेल्या आहे त्याबद्दल मॅच द पेअर. आता हा क्वेश्चन तसा ट्रॅडिशनल क्वेश्चन आहे, दरवर्षी असल्या प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो ज्यामध्ये आपण सोर्सेस एक दिलेले असतात आणि कोणत्या कंट्रीकडून आपण ते अडॉप्ट केले त्या रिलेटेड तरतुदी दिल्या जातात. सो आपण बघू वन बाय वन की कोणती चुकीची पेर आहे का नाही किंवा योग्य जोड्या तुम्हाला आपल्याला या ठिकाणी ओळखायचे. आता बघा अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन कडून आपण व्हाईस प्रेसिडेंटचं पोस्ट घेतलेलं आहे, हे बेसिक राईट आहे. जर आपण युएसए कडून बघितलं तर व्हाईस प्रेसिडेंटशिप घेतलेली आहे. कॅनडाकडे केंद्र सरकारची युनियन ही संज्ञा घेतलेली आहे. बघा ज्यावेळेस आपण कॅनडाकडून विचार करतो की कॅनडाकडून आपण कोणकोणत्या गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत, तर ज्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट स्ट्रॉंग पोझिशनवर असते त्या ज्या गोष्टी असतात त्या आपण सहसा कॅनडाकडून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये गव्हर्नरची अपॉइंटमेंट सेंट्रल कडून केलं जात असेल किंवा शेषाधिकार कायदा करण्याचा अधिकार जो असेल. सो ज्यावेळेस केंद्र कुठेतरी पॉवरफुल येतं, युनियन कुठेतरी पॉवरफुल येतं, त्रिसंज्ञा त्या गोष्टी आपण कॅनडाकडून ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. तर त्या अंगाने तुम्ही बघितलं तर या गोष्टी पण ही गोष्ट राईट येणार आहे. साऊथ आफ्रिका आणि आयर्लंड कडून.
आता बघा राज्यसभामध्ये आपण जे बघतो, राज्यसभामध्ये बघा, राज्यसभामध्ये इलेक्टेड मेंबर्स पण असतात आणि नॉमिनेटेड मेंबर्स पण असतात. आपल्याला माहिती आहे राज्यसभामध्ये आपलं इलेक्टेड नॉमिनेटेड दोघं मेंबर असतात. तर राज्यसभामध्ये जी इलेक्शनची पद्धत असते ती आपण साऊथ आफ्रिकेकडून अडॉप्ट केलेली, म्हणजे ज्यांनी दिलेलं होतं की दक्षिण आफ्रिकेकडून राज्यसभाची निवडणूक पद्धत अडॉप्ट केली. पण राज्यसभेमध्ये जे नामधारी सदस्य असतात, राईट, नामनिर्देशित सदस्य असतात, त्या संबंधीची तरतूद आहे ती आपण आयर्लंड कडून स्वीकार केलेले. कळतंय का? म्हणजे राज्यसभामध्ये इलेक्टेड आणि नामधारी असतात. जे इलेक्टेड मेंबर असतात ते साऊथ आफ्रिकेकडून असतात आणि नामधारी जी पद्धत असते ती आयर्लंड कडून असते. म्हणजे हे दोघं स्टेटमेंट पण राईट येणार आहे. म्हणजे आपलं या ठिकाणी पर्याय का बनेल? ऑल ऑफ द अबो, म्हणजे सगळेचे सगळे या ठिकाणी राईट होते. आता हा पण क्वेश्चन तसा सिंपल होता, म्हणजे बेसिक स्टार्टिंगचा जो तुम्ही आपण प्रॉपरली वाचलं असेल कोणत्या सोर्स कडून काय घेतलेलं तो हा पण डील होण्यासारखा क्वेश्चन होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण मित्रांनो. संसदीय राजभाषा समिती. आता हा ट्रिकी थोडा क्वेश्चन होता, काही काही मुलांचा चुकला असेल की संसदीय राजभाषा समिती जो पण पार्लमेंट चॅप्टर असतो त्याच्यामध्ये पार्लमेंटरी कमिटीज वगैरे जे असतो त्यामधला एक समजा की संसदीय राजभाषा समितीचे मुख्य उद्देश कोणते. आता या ठिकाणी ना मुख्य उद्देश विचारले, तर लक्षात ठेवा या ठिकाणी. आता बघा कोणतेही असू द्या, जे संघाच्या युनियनची अधिकृत उद्दिष्टासाठी जी हिंदी भाषेचा वापराच्या प्रगतीचा आढावा घ्यायचा, म्हणजे जे आपण हिंदी वापरतोय त्याचं कशा प्रकारे प्रगती होते त्या संबंधी आढावा घेणे, तर डेफिनेटली ए हा पर्याय या ठिकाणी असणारच आहे. म्हणजे ए हा शुअर शॉट असणारा पर्याय म्हणून फक्त हा पर्याय तुम्ही त्या ठिकाणी एलिमेंट करू शकता. आता बघा हे बाकी जर का तुम्ही ऑप्शन वाचले की नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे, या गोष्टी या समितीच्या नसतात. म्हणजे एखाद्या स्टेटची काय लिंग्विस्टिक डिमांड असेल त्या संबंधी असेल किंवा धोक्यात आलेल्या भाषा ओळखणे त्या संदर्भात संरक्षणाची शिफारस करणे, असले काही काम नाहीये. मेन असेल की कशा प्रकारे आपण हिंदी भाषेचा जो ऑफिशियल वापर आहे त्याचा कशा प्रकारे वाढवू शकतो, या दृष्टिकोनातून या कमिटीचं काम आहे. मग जर का तुम्ही विचार केला तर फक्त अ हा पर्याय या ठिकाणी यायला पाहिजे एक्सपेक्टेड प्रमाणे. ओके, बाकी या ठिकाणी नसतं की स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे आणि 3 लँग्वेज फॉर्म्युला पुन्हा प्रभावी अंमलबजावणीसाठी काम करणं, असलं काम सहसा यांचं नाहीये. सो फर्स्ट पर्याय आपण जाऊया, ओनली ए ऑप्शन इज राईट. पुढचा बघा मित्रांनो, झेडपी बद्दल आला होता, जिल्हा परिषद बद्दल हा क्वेश्चन होता, राईट आहे. आणि यामध्ये काय विचारलं होतं, सगळ्यात अगोदर इकडं चुकू नका, इकडं अयोग्य विधान विचारलेलं आहे. कारण की योग्य अयोग्यमध्ये एक्झामच्या प्रेशरमध्ये आपण गडबड करतो, तर अयोग्य विधान या ठिकाणी विचारले. आता बघा, जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/5 सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून तो संमत झाल्यास अध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. आता जेव्हा आपण नो कॉन्फिडन्स मोशन या रिलेटेड टर्मिनॉलॉजी आपण वाचतो, तर नॉर्मली आपण काय बघत असतो की एखादा नो कॉन्फिडन्स मांडण्यासाठी 1/3 म्हणजे 1/3 मेजॉरिटीने आपण सहसा सदस्य मांडत असतात. आणि मग वेगवेगळे म्हणजे 2/3 ने पास होणार किंवा 3/4 पास होणार फिमेल वगैरेसाठी, तर सहसा 1/5 ही मेजॉरिटी आपण कुठं बघत नाही. जर का तुम्ही नॉर्मली आपण बघितलं असेल 1/5 म्हणजे या क्वेश्चनचं आपण एक्सपेक्टेड करू की पंचायत आपण जास्त वाचण्यात येत नाही. पण जर एक बेसिक लॉजिकने तुम्ही जर का विचार केला तर नो कॉन्फिडन्स मांडण्यासाठी आपण ही तरतूद करतो. म्हणजे अ हे विधान डेफिनेटली चूक आहे. मग आपल्याला अचूक विचारलं म्हणजे अ आपल्या आन्सरमध्ये यायला पाहिजे. म्हणजे हा पर्याय आपला कट होतो, हा कट होतो. डेफिनेटली 2 कट होणार आहे. आता या ठिकाणी होतं की जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय कोणी घेतला होता. मग या ठिकाणी तिघ मंत्रिमंडळाचं नाव दिलेलं आहे, राईट आहे. आता तिन्ही मंत्रिमंडळ ते एका वेळेस नसणार आहे. सो लक्षात घ्या की त्यावेळेस जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय सुधाकर नाईक यांनी घेतला होता, म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळाने. म्हणजे ब हे डेफिनेटली राईट येणार आहे. ब हे डेफिनेटली राईट येणार आहे. आपल्याला काय विचारलं होतं, रॉंग विचारलं होतं, म्हणून डेफिनेटली हा पर्याय पण या ठिकाणी कट होतो आणि आपला पर्याय काय होतो, फक्त हे. म्हणजे जर का आता हा थोडा फॅक्च्युअल क्वेश्चन होता, हे आपल्या वाचण्यात येत नाही म्हणून, पण लक्षात ठेवा की सुधाकरराव नाईक यांनी हे केला होता. सो त्यामुळे आपला आन्सर या ठिकाणी काय येणार आहे, ओनली 1 आन्सर. ओके, पुढचा आपण बघूया मित्रांनो. पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणत्या? नॉन कॉन्स्टिट्युशनल ज्या बॉडीज असतात त्याबद्दल असतात. नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी, आता आपण युपीएससीचा पण पेपर बघितला असेल 2023चा, तर त्यामध्ये पण अशा प्रकारचा क्वेश्चन आला होता की नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी कोणत्या आहे, राईट आहे. सो एक लक्षात घ्या वगैरे, नीती आयोग या ठिकाणी 4 आपल्याला पर्याय दिलेले. आता नीती आयोग तर तुम्हाला माहिती आहे 1 जानेवारी 15 मध्ये बनलेला नीती आयोग. आता हा प्लॅनिंग कमिशनच्या जागी बनला होता, है ना, जेवढा आपला फॅमिली प्लॅनिंग कमिशनच्या जागी बनला होता. आणि एक्झिक्युटिव्ह रिझोल्युशनने बनलेली बॉडी, म्हणजे घटनात्मक बॉडी आहे का, नाहीये डेफिनेटली. म्हणजे अ हा डेफिनेटली घटनात्मक बॉडी नाहीये वगैरे, तर आपल्याला घटनात्मक बॉडी नाहीये ते विचारलं होतं, म्हणजे ए हा पर्याय आपला यायलाच पाहिजे. आता राज्य वित्त आयोग, आता ज्यावेळेस आपण 73rd आणि 74 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बघतो त्यामध्ये आपला आर्टिकल 243I आणि 243Y यामध्ये याची तरतूद केलेली आहे. म्हणजे ही घटनात्मक बॉडी आहे, म्हणजे हा आपला पर्याय नसेल, आपल्याला बिगर घटनात्मक बॉडी निवडायची होती.
आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा पण आपल्याला माहिती आहे 2018 मध्ये याला आपण घटनात्मक दर्जा दिलाय. 102वी घटना दुरुस्ती आपण जी कन्सिडर करतो त्या अंतर्गत आपण आर्टिकल 338B हे नवीन आर्टिकल आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऍड केलेलं आहे आणि त्या अंतर्गत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला पण आपण घटनात्मक दर्जा दिलेला आहे. म्हणून ही पण घटनात्मक बॉडी म्हणजे ही पण येणार. आणि केंद्रीय माहिती आयोग तुम्हाला फॅमिलियर असेल. केंद्रीय माहिती आयोगासाठी आपला सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनसाठी एक ऍक्ट आपल्याला माहिती आहे 2005चा कायदा आहे आणि या 5च्या कायद्यानुसार याची स्थापना झालेली आहे. म्हणजे हे एक वैधानिक बॉडी आहे, ही घटनात्मक बॉडी नाहीये. म्हणजे आपला पर्याय 1 आणि 4 यायला पाहिजे. या ठिकाणी तुम्ही बघितला तर लास्ट ऑप्शन जो आहे 1 आणि 4 हा राईट दिलेला आहे. म्हणून यावरून तुम्ही जाऊ शकता. आता हा पण तसा इझी लेवलचा पेपर क्वेश्चन होता, म्हणजे एवढं काय अवघड नव्हता. जर का आपल्याला एक फरक माहित असेल की घटनात्मक बॉडीज कोणत्या आहे आणि घटनात्मक नाही, म्हणजे आपण लक्ष्मीकांतचं जेव्हा शेवट वाचत असतो त्यावेळेस एक सेपरेट लिस्ट दिली त्यांनी की घटनात्मक बॉडी कोणत्या आणि गैरघटनात्मक बॉडी कोणत्या आहे. त्यावरून पण एक जस्ट तुम्हाला आयडिया असेल तर तुम्ही हे करू शकला असता. ओके, पुढचा आता हा थोडा ट्रिकी क्वेश्चन होता. यामध्ये आपण म्हणजे खूप सारे रॉंग होण्याचे चान्सेस होते. बघा, लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2016च्या तरतुदी या ठिकाणी विचारला होता. जो आपला लोकपाल कायदा आहे, लोकायुक्त कायदा आहे, त्यामध्ये सुधारणा केली होती, त्या तरतुदी विचारली होती. आता ओरिजिनल कायदा 2013चा आहे, हे तर आपल्याला फॅमिलियर आहे. म्हणजे एक आपल्याला या ठिकाणी कुठेतरी राईट बनत आहे. म्हणजे आपल्या पर्यायामध्ये यायला पाहिजे, तसंही सगळ्यामध्ये दिलाय, सो काही फरक पडत नाही. आता सार्वजनिक सेवक पब्लिक सर्वंटच्या मालमत्ता आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदी संबंधित 13च्या कायद्यामध्ये कलम 44 मध्ये देखील दुरुस्ती करण्यात आली. आता बघा, ज्यावेळेस असलं काहीतरी फॅक्च्युअल लिहिलेलं आहे आणि आपल्याला माहित नाही की कलम 44 असेल का त्या संबंधी, तर सहसा असे फॅक्ट राईट माना. म्हणजे आयोगाचा कल बघा, मॅक्झिमम त्यांनी काय केलं, ऑप्शन इन्क्लुझिव्ह ऑप्शन दिलेले, ऑनली ए ऑनली बी अशा प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. ओके, सो कुठेतरी हा दिलेला फॅक्ट्स आहे, आपण म्हणतो ना की कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्ही हे असं कन्सिडर करू शकता की ओके, हे स्टेटमेंट बरोबर असू शकतं. तिसरं बघा की सर्व घटक, आता या ठिकाणी ना खूप सारे कन्फ्युज होण्यासारखे होतं की सगळं घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षात आत करावी बंधनकारक करण्यात आले. आता कायद्यामध्ये तसं सांगितलं होतं की जे पण स्टेट असेल त्यांनी काय केलं पाहिजे, 1 वर्षाच्या आत लोकायुक्ताची स्थापना केली पाहिजे, ही तरतूद होती कायद्यामध्ये. आता नॉर्मली काय असतं, त्याची स्थापना काही राज्यामध्ये झाली, काही राज्यांनी केली, ती गोष्ट वेगळी भाग असेल. परंतु कायद्यामध्ये त्या अनुषंगाने तरतूद करण्यात आली होती करप्शन याच्यासाठी. सो हा पण पर्याय तसा राईट घेऊ शकतो. आता दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसाच्या सादर करण्याच्या कालावधीची तरतूद हटवण्यात आली आहे. आता हा एक ऑप्शन होता की त्या 30 दिवसाच्या आत हटवली आहे का नाही, तर हा आपण एक थोडा एक संदिग्ध आपण कन्सिडर करू शकतो. तरी पण याला आपण राईट कन्सिडर केलं तर वरील पैकी सर्व आपला ऑप्शन या ठिकाणी येऊ शकतो. आता बघा, सगळेचे सगळे पॉलिटीचे असंही नाही होणार आहे की क्वेश्चन पुन्हा तुम्हाला हे येतील. काही ना काही क्वेश्चन असे असणार आहे जे करंटला रिलेव्हंट काहीतरी असणार आहे किंवा एखाद्या कायद्याला धरून असणार आहे. सो तेवढा एक पण आपण जर का तुम्हाला माहित असेल की आपण इलिमिनेट करू शकतो आणि 2 ऑप्शन कधी इलिमिनेट करून थोडं पुढे जाऊ शकतो, तर अशी रिस्क तुम्ही घेऊ शकता. ओके, पुढचा क्वेश्चन बघू मित्रांनो आपण. राष्ट्रीय मागासवर्गीय वर्ग आयोगाचे कर्तव्य तुम्हाला सांगितले होते, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास वगैरे. परत त्यांचं बघा, लास्ट इयर मध्ये पण आपल्याला कमिशनचे कर्तव्य विचारले होते, राईट. त्या वर्षी तरी लास्ट इयर मध्ये तरी थोडं ऑप्शन जे होते ते थोडे कन्फ्युजिंग होते, त्यामुळे चुकण्याचे चान्सेस होते. पण यावेळेस स्ट्रेट फॉरवर्ड ऑप्शन दिले की त्यांचे कार्य काय. तर एक होतं की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या हक्क आणि संरक्षणापासून जे वंचित राहिले त्यांची चौकशी करणे, तक्रारीची. पहिला लॉजिकली विचार केला तर त्या कमिशनचं पर्पजच ते असतं की त्यांचे जे हक्क असेल ते सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड असेल आणि त्यांचे जे कॉन्स्टिट्यूशन हक्क असेल, बाकी हक्क असेल, त्यांचं जतन करणं, संरक्षण करणं. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे आणि सल्ला देणे, म्हणजे इन्क्लुझिव्ह त्यांचे डेव्हलप करणे. सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे संरक्षण, कल्याण आणि विकास करणे. ऍक्च्युली हे पण स्टेटमेंट राईट येणार आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व हा इन्क्लुझिव्ह क्वेश्चन होता. आपण एक कमिशनचं ज्यावेळेस आपण काम बघतो तर त्यांचं काम तेच असतं पर्पज की ज्या कम्युनिटीसाठी किंवा ज्यांच्यासाठी तो कमिशन आपण इस्टॅब्लिश केलेलं आहे त्यांना कशा प्रकारे आपण त्यांचं प्रोटेक्शन करू शकतो, त्यांना कायद्याने आणि संविधानाने जे दिलेले हक्क आहे त्याचे कशा प्रकारे त्यांच्या वेलफेअरसाठी काम करू शकतो, ते त्या कमिशनचं काम असतं. सो वरीलपैकी सर्व ऑप्शन या ठिकाणी तुम्ही टिक करू शकता. पुढचं बघा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे, बरोबर. बी केअरफुल, चुकीची जोडी विचारली आहे. तर पक्ष दिलेले जे पण आपले राष्ट्रीय पक्ष असतात त्यांचं स्थापना वर्ष, हा नॉर्मली हे पक्ष पण आपण वाचण्यामधले पक्ष असे खूप जास्त अवघड हे नाही. जर का तुम्ही मेन्स मध्ये अभ्यास केलेला असेल किंवा नॉर्मल पण कधी ना कधी करंट मध्ये काही वाचलं असेल तर तुम्हाला हे लक्षात राहतील, राईट आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी जी पार्टी होती ती 1964 मध्ये बनली होती. 1962 मध्ये ज्यावेळेस आपल्या चायना सोबत वॉर झालं होतं त्यानंतर त्या आयडिओलॉजीमध्ये डिफरन्सेसमुळे 1964 मध्ये हा पार्टी बनला होता.
जी दुसरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हे 1926 दिलेलं आहे, या वर्षी त्यांनी चूक केलेली आहे. 1926 नाही, या ठिकाणी 1925 हवं होतं मित्रांनो. म्हणजे डेफिनेटली हा ऑप्शन रॉंग आहे. बहुजन समाजवादी पार्टी 1984 हा पण पर्याय राईट आहे, आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस 1998 हा पण पर्याय राईट. सो रॉंग ऑप्शन आपला हा झाला असता. सो आन्सर मध्ये आपला बी ऑप्शन किंवा सेकंड ऑप्शन आपलं या ठिकाणी टिक करू शकतो. पुढचा बघा, हा पण एकदम सोपा क्वेश्चन होता. आपल्याला भाग दिले होते संविधानाचे आणि त्यांचे मॅच द पेअर दिले होते. आता सहसा आपल्याला या ठिकाणी माहित असते की भाग 3 हा मूलभूत हक्क संबंधी असेल. म्हणजे नॉर्मली आपण जे विचार करतो तर भाग 3 हा मूलभूत हक्क संबंधी होता. म्हणजे जर 2चा आन्सर 1 पण माहित असेल तुम्हाला, तरी पण तुम्ही 2 पर्याय एलिमिनेट करू शकता. आता तसा सोपा क्वेश्चन आहे तसा. भाग 1 मध्ये आपण संघराज्यांचे नाव, त्यांचे कर्तव्य सगळं घेत असतो. तर त्यावरून पण गेलं 1चा ऑप्शन 4, तर हा पण पर्याय जातो आणि आपला डायरेक्टली पर्याय कोणता येतो, हा वाला. हा डायरेक्टली भाग आहे. आता हे आपण जेव्हा पॉलिटीचा अभ्यास करतो तर आपले पार्ट्स आणि शेड्यूल्स आपण नॉर्मली आपल्याला बेसिक्स तरी माहित असतात की कोणत्या पार्ट्स मध्ये कशा संबंधित तरतूद दिलेली आहे. सो हा इझी क्वेश्चन मध्ये आपण डील करू शकतो. मोस्टली हा राईट आला असेल सगळ्यांचा. आता बघा, 5वी अनुसूची बघा, आयोगाचा आजकालचा ट्रेंड आवडता झालेला आहे. 5वी 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल रिलेटेड क्वेश्चन्स असेल, त्यामध्ये आपण जर का कमेंटचा पेपर बघितला त्याच्यामध्ये पण 5th शेड्यूल 6th शेड्यूल रिलेटेड क्वेश्चन्स येतात, आणि आपण राज्यसेवा असो किंवा बाकी एक्झाम्स असो त्यामध्ये पण विचारताय. सो 5th शेड्यूल रिलेटेड हा क्वेश्चन विचारला होता की अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासना संबंधित तरतुदीमध्ये कशा प्रकारे करणार. बघा, याच्यामध्ये चेंजेस करायचं असतं ना, तर घटना दुरुस्तीची गरज नाही, एवढं तर लक्षात ठेवा. जर का बेसिक तुम्हाला माहित असेल तर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटची गरज नाही, राईट आहे. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटची गरज नसेल. नॉर्मली कन्फ्युज होण्यासारखं काय असतं की काय काय मुलांना वाटणार की त्या ठिकाणी कायदा अंमलबजावणीपूर्वी राज्यपालांची बदल करून लावतील किंवा सामान्य कायदा असेल. तर नॉर्मली एखादा कायदा लावताना एक नॉर्मल जे आपण सामान्य कायदा, जनरल कायदा आपण पास करतो त्याप्रमाणे प्रोसिजर केली जाते आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी तरतूद लावले जातात प्रशासनामध्ये. सो याचा ऑप्शन डी 4 याचा ऑप्शन यायला पाहिजे. आता ही स्वामित्व योजना बघा, 2020 मध्ये ही आलेली योजना आपली तुम्हाला माहित असेल. ज्यावेळेस आपण पंचायत राज दिवस साजरा केला होता 24 एप्रिल 2020 मध्ये, त्यावेळेस नॉर्मली ही योजना आपण केली होती, राईट आहे. आता ही मिनिस्टर पंचायत राजच्या अंतर्गत येणारी योजना आहे. आता ही एक सेंट्रल सेक्टर स्कीमची प्रकारची योजना आहे. बघा, ज्याप्रमाणे आपल्याकडे आधार कार्ड असतात, आधार कार्ड हा प्रत्येक व्यक्तीसाठी इंडिव्हिज्युअल कार्ड असतो, एक आयडेंटिटी कार्ड असतो. त्याचप्रमाणे गावामध्ये लँड डिस्प्यूट खूप मोठ्या प्रमाणात होत असतात. मग लँड डिस्प्यूट होता तर त्यासाठी प्रत्येक लँडला एक नंबर अलॉट केला जाईल आणि त्या संबंधित तो कार्ड असेल, कळतंय वगैरे. सो गावामध्ये असणारे जे प्रॉपर्टी डिस्प्यूट असतात त्यांना डील करण्यासाठी ह्या संबंधी तरतूद करण्यात आली होती. तर नॉर्मली हे पंचायत राज मिनिस्ट्रीच्या अंतर्गत गावासंबंधी आहे. तर शहरी नियोजन जे विकास दिला होता, शहरी नियोजन आणि अंमलबजावणीसाठी जमिनीची अचूक नोंद करणे, तर हा पर्याय तुम्ही कुठेतरी कॅन्सल करू शकता. कारण की मिनिस्टर पंचायत राज आहे, गावासंबंधी काम आहे. जर का तुम्ही ब पर्याय कॅन्सल केला तर ब वरून पण तुम्ही ऑप्शन वगैरे मध्ये जाऊ शकता. म्हणजे ब हा यायला नाही पाहिजे, म्हणजे ब वरून तुमचा हा आणि हा पर्याय कट होतो. मालमत्तेसंबंधी वाद कमी करणे बरोबर असेल, कारण की गावामध्ये मालमत्तेसंबंधी बरेच डिस्प्यूट होत असतात. तर त्यामुळे जर का एक आयडेंटिटी कार्ड ते नंबर असेल तर त्याचे डिस्प्यूट कमी होतील आणि त्याचा निश्चितच फायदा गव्हर्नमेंटला होईल. म्हणजे अ आणि क हे डेफिनेटली होणार आहे की जर का मालमत्तेसंबंधी वापर कर्ज घेण्यासाठी त्यांना फायदा होऊ शकतो. अ आणि क डेफिनेटली यायला पाहिजे, म्हणजे हा पर्याय तुमचा इकडे येतो, म्हणजे हा पर्यायामध्ये तुम्ही जाऊ शकता. सो 3 ऑप्शन या ठिकाणी येऊ शकता, फक्त अ नाही येणार तुमचा. ओके, सो एक लक्षात ठेवा, एक म्हणजे इलिमिनेशन मेथडने पण तुम्ही काही काही क्वेश्चन साठी जाऊ शकतात. पुढचं 0 अवर बद्दल होतं, माहिती होतं 1962 मध्ये 0 अवर हे भारतीय इनोव्हेशन आहे ना, इन्फॉर्मल मेकॅनिझम आहे या ठिकाणी. तर 0 अवर होतो, राईट आहे. आता ज्यावेळेस आपला क्वेश्चन अवर संपतो, म्हणजे 11 ते 12 मध्ये क्वेश्चन अवर संपतो आणि अजेंडा ऑफ द डे ज्यावेळेस आपलं रेग्युलर बिझनेस ऑफ द हाऊस चालू होतं, त्याच्यामधला जो कार असतो तो 0 अवर असतो, एक. आणि हा एक इन्फॉर्मल मेकॅनिझम आहे. हा कुठे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन नाही दिसणार किंवा रूल्स ऑफ प्रोसिजर जे असतात लोकसभा आणि राज्यसभाचे, त्यामध्ये पण हा असा डायरेक्टली कुठं मेन्शन असलेला भाग नाही, राईट आहे. आता नॉर्मली हा जो असतो याच्याकडे पहिल्या तर राईट आहे की जेव्हा प्रश्नोत्तर तास संपतो आणि जे रेग्युलर बिझनेस हाऊस चालू होतं त्यामधला हा काळ आहे. सो ए हा ऑप्शन डेफिनेटली राईट यायला पाहिजे. आपल्याला राईटच विचारलाय, मग हा एक पर्याय आपला जातो. आता यामध्ये बघा, हा असं काही फिक्स टायमिंग याच्यामध्ये नाही की मुद्दे मांडण्यासाठी दररोज सकाळी हे हा या ठिकाणी रॉंग होतो आणि 30 मुद्दे या ठिकाणी हा एक रॉंग होतो. हा 0 तासाच्या नियमित कोणते तरतूद नसल्याने कोणत्या दिवशी किती प्रकारे मांडता येतील याची काही कमाल मर्यादा नाही, का कोडिफाय प्रॉपरली केलेला नाहीये. सो अ आणि ड जर का तुम्ही करायला गेले तर चौथा ऑप्शन जो आपला आहे तो राईट येणार आणि डी हा वाला. आता या ठिकाणी होतं
सेंटर आणि स्टेट बघा आपल्याकडं डिव्हिजन ऑफ सब्जेक्ट झालेले फेडरलिझम मध्ये, तर केंद्र शासनाचे विषय असेल, राज्य शासनाचे विषय आणि समवर्ती सूचीतील विषय असतील. आता हा पण आयोगाचा आजकालचा एक आवडता टॉपिक झालेला की कोणता विषय हा कोणत्या सूचीमध्ये येतो. आपण कमेंट मध्ये पण तुम्ही पेपर देताना बघितलं असेल की हा यावर क्वेश्चन नियमितपणे रेग्युलरली येत असतात. तो सेम होता की भारतातील केंद्र आणि राज्य शासनाच्या कायदेविषयक परस्पर संबंध खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे, राईट आहे रिलेशन बद्दल. आता ज्यावेळेस तुम्ही सगळे विषय बघताना आता थोडी इलिमिनेशन मेथड तुम्ही विचार केला तर करमणूक हा संवती सूचीतील विषय दिलेला आहे असं या ठिकाणी मेन्शन करतात. आता नॉर्मली तुम्ही एंटरटेनमेंट टॅक्स आपण ज्यावेळेस विचार करतो, जे पण असेल, आपण तुम्ही उद्याला मूवी बघायला जात असेल किंवा काही पण असेल, त्याला स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर येणारा टॅक्स असतो. आपण म्हणतो अनेक वेळा की एखाद्या स्टेट गव्हर्नमेंटने एखाद्या मूवीसाठी काय केलं, आपण टॅक्स फ्री केली असेल, राज्याने मूवी केली असेल, म्हणजे एंटरटेनमेंट टॅक्स हा स्टेटचा टॅक्स येणार आहे. लॉजिकली आपण न्यूजपेपरमध्ये बघत असतो किंवा आपल्या जडणघडणीमध्ये आपण बघत असतो. सो जर का तुम्ही या पर्यायाने पण केलं असतं की करमणूक हा संवती सूचीमध्ये नाही राज्य सूचीमध्ये येतो, तर क हा डेफिनेटली पर्याय रॉंग असेल. क जर का रॉंग केला असता तर हा पर्याय तुमचा एलिमेंट झाला असता, हा पर्याय एलिमेंट झाला असता आणि हा पण पर्याय तुमचा एलिमेंट झाला असता. म्हणजे एका तुम्हाला विदिन द सेकंड हा क्वेश्चन आला असता डील करण्यासारखा. बाकी तुम्हाला कन्फ्युजन होण्यासारखं नव्हतं. म्हणजे शेत जमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेच्या हस्तांतरण हा संवती सूचीमध्ये, आता नॉर्मली शेत जमीन हा राज्य सूचीमध्ये असतो, मग शेत जमीन सोडून इतर सर्व प्रकारच्या संपत्ती करा विषय संघ सूचीमध्ये आणि बाकी वगैरे या ठिकाणी दिले. पण करमणूक कर याच्यावरून तुम्ही लक्षात घेतला का, सो या हिशोबाने तुम्हाला डील करता आला असता. तरी पण बघू आपण. आणि पुरातन वस्तू संग्रहालयाविषयी राज्य सूचीमध्ये काय आन्सर येतं तरी आपण नंतर बघूया. ओके. आणि पुढचा विषय बघा, घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला होता, खालीलपैकी कोणता तरतूद समाविष्ट नव्हत्या. म्हणजे इनडायरेक्टली ज्यावेळेस आपली कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनली होती तर इनिशियली आपण कोणकोणत्या गोष्टी ऍड केल्या होत्या, राईट आहे, आणि नंतर कोणती ऍड केली त्याबद्दल क्वेश्चन. आता तुम्ही ज्यावेळेस बघता मूलभूत कर्तव्य, हे तुम्हाला माहिती आहे की मूलभूत कर्तव्य आपण भाग 4A मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनंतर ज्यावेळेस आपण सोनसिंग कमिटी 1976 मध्ये अपॉइंट केली होती त्यानंतर आले होता. मग हा जो तत्व आहे हा ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे का, नाही. याने विचारलं काय, विस्तृत चर्चा होऊन आपण काय केली होती, तरतुदी समाविष्ट केल्या होत्या स्टार्टिंगलाच. सो पहिला याच्या ठिकाणी येणार नाही, म्हणजे डेफिनेटली अ नाही येणार. आता आर्टिकल 368 घटना दुरुस्तीची तरतूद सुरुवातीपासून होती आपल्याकडं, इमर्जन्सीची तरतूद डिस्कस करून केलेली आणि ऑर्डिनन्स संबंधित तरतूद हे पण झालेली. म्हणजे फक्त पहिली जी तरतूद होती जी आपण ओरिजिनली मध्ये नव्हती, त्यानंतर आपण ती ऍड केलेली आहे, या संबंधी क्वेश्चन होता. ओके. तर या प्रकारे आपण या ठिकाणी जे 15 क्वेश्चन्स आपण पॉलिटी या सेक्शनवर आयोगाने आपल्याला विचारले होते त्याबद्दल आपण या ठिकाणी बघितले. बघा क्वेश्चन बघायला गेलं तर 15 पैकी तुम्ही विचार केला गेला तर 10 ते 12 क्वेश्चन तुम्ही कन्सिडर करू शकता की जे डील होण्यासारखे होते. 3 एक क्वेश्चन असे होते ज्यामध्ये तुम्ही म्हणजे चूक करू शकतात. त्यामध्ये आपला सिटिझनशिप संबंधी कायदा असेल ज्यामध्ये फॅक्च्युअल तुम्हाला दिलं असं, किंवा आपण आता जे लिस्ट बद्दल कायदे फॅक्ट विचारत होतो ते होते. अदरवाईज जे आपण रेफरन्स बुक आपण स्टँडर्ड बुक्स वापरतोय तेही जर आपण फॉलो करत असो आणि रेग्युलर रिव्हिजन प्रॉपर दिली असेल तर 12 ते 13 क्वेश्चन डेफिनेटली या सेक्शनमध्ये तुमचे बरोबर आले असते. ओके. सो तरी पण बघू आयोगाच्या आन्सरकीनुसार आणखी काही चेंजेस असतील तर आपण परत त्याच्यावर पण हे करू. सो थँक्यू सो मच मित्रांनो. तसंच आणखी पण बाकी सब्जेक्ट जे असतील त्याचे पण अनालिसिस आम्ही लवकर तुम्हाला उपलब्ध करून देऊ. थँक्यू सो मच.